हं. नमस्कार, माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला, आज आपण बघणार आहोत लग्नाच्या पंक्तीतील आलू मटरची भाजी. बनवायला सोपी आणि चवीला अत्यंत चवदार. एकदा खाल तर खातच राहाल. तर चला बघूया आलू मटरची भाजी कशी बनवायची. तर मी इथे 5 बटाटे बॉईल करून 2 शिट्ट्या काढून घेतलेले आहेत कुकरला. ते मॅश केले आणि वाटाणा थोडासा गरम पाण्यात थोडं मीठ आणि जिरे टाकून बॉईल करून घेतलंय अर्धवट. जिरे यासाठी टाकले की त्याचा हिरवेपणा टिकून राहावा म्हणून. तर मी इथे भाजीसाठी 2 मोठे कांदे घेतल्यात, एक टोमॅटो घेतलंय बारीक बारीक चिरून, लसूण अद्रकची पेस्ट, कोथिंबीर धुवून चिरून घेतली. हा होममेड गरम मसाला आहे आणि 2-3 तेजपत्त्याची पानं. तर चला आता आपण भाजीला फोडणी द्यायची तयारी करूया. मी इथे कढईत तेल घेतलंय. तेल गरम झालेलं आहे. गॅस थोडा वाढवते. पहिल्यांदा आपण मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की मग जिरे टाकायचे. जिरे टाकले, तेजपत्ता, थोडी कढीपत्त्याची पानं, लसूण अद्रकची पेस्ट घालते. लसूण अद्रकची पेस्ट थोडी हलवायची. लसूण अद्रकची पेस्ट थोडी हलवायची आणि मग त्यात कांदा आणि टोमॅटो एकदमच टाकूया आपण. आता याच्यात थोडे मीठ आणि हळद टाकूया, म्हणजे कांदा टोमॅटो लवकर नरम पडते. तर आता आपण इथं एकसारखं हलवत राहूया. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण, छान स्वाद येतो. आता कांदा टोमॅटो छान भाजत आलेला आहे. तर आता याच्यात मी मटर घालून घेते थोडं, म्हणजे तेलाचे ह्याच्यामुळे अजून हिरवे होतील, छान दिसतात हिरवे भाजी. आता आपण याच्यात ना घरगुती मसाला टाकणार आहोत. आपल्याला केवढं तिखट लागतं त्याच्यानुसार टाकायचं. इथे मी 2 चमचे घेतलाय. आता मी याच्यात हा बटाटा टाकून घेते. आता मी याच्यावर ना थोडी कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकते, थोडी कसुरी मेथी टाकते, हातावर चोळली जरा. बघा आपली भाजी कशी दिसते मस्त. आता मी ना याच्यावर अजून घरगुती गरम मसाला टाकणार आहे. हा घरगुती गरम मसाला आहे. याने चव अजून चांगली येईल. कसा सुगंध येतोय घमघमाट. बघा आपली भाजी कशी दिसते आता मस्त. आता मी थोडा हलवते आणि याच्यात पाणी ओतते. पाणी कसं तुम्हाला पाहिजे तेवढंच घ्या. कुणाला लपतपी भाजी लागते, कुणाला सुक्की लागते, त्याच्या अंदाजे तुम्ही पाणी ओता. बघा कशी सुंदर झाली भाजी. आता थोड्या वेळ शिजेपर्यंत मी झाकून ठेवते.
तर बघा आता आपली भाजी झालेली, मी आता कोथिंबीर टाकते थोडी आणि 2 मिनिटं झाकून ठेवते, म्हणजे कोथिंबीरीचा चांगला स्वाद येतो. थोडा हलवते आणि मग झाकते 2 मिनिटं. तर बघा, मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं लग्नाच्या पंक्तीतील आलू मटरची भाजी कशी बनवायची हे सांगितलं आहे. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा.